आशीर्वाद आणि तळतळाट यातलं कधीच कोणाचा काहीच वाया जात नाही बरं का. प्रत्येक अश्रूची किंमत समोरच्यालाही मोजावी लागते. जितका त्रास आपण एखाद्याला देतो ना, त्याच्यापेक्षा 10 पटीनं त्रास आपल्यापर्यंत परत रिटर्न येत असतो. त्यामुळं कुठलीही गोष्ट समोरच्याला देते वेळेस ना, थोडासा एक वेळेस नाही 10 वेळेस विचार करा, कारण तुम्हाला तेच ना 10 पटीनं पुन्हा रिटर्न भेटत असतं, असं स्वामी म्हणत असतात. श्री स्वामी समर्थ. हाय हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईल वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. हॅलो फॅमिली, गुड मॉर्निंग. झाली का सकाळ? मग आमची तर सकाळ झाली बघा, छान अशी सगळे काही कामं आवरून झाली. आणि त्यानंतर मग इकडे फ्रूट वगैरे कट करायचं होतं, तर फ्रूट आणलेले होते खूप काही, आणि त्यातले मग मी 2 फ्रूट सकाळी कट करायला घ्यावं म्हटलं. सकाळी कट करायला घेतली तेव्हा ना त्यातलंच एक फ्रूट खराब निघालं बघा. तर कसं असतं ना, प्रत्येक दिसणारी चांगली गोष्ट हे चांगलीच नसते बरं का. खरंच त्याच्या आतमध्ये काय आहे आपल्याला माहिती नसतं. तसंच काही लोकांच्या मनामध्ये काय चाललं हे आपण कधीच वरून अंदाजासुद्धा लावू शकत नाही. आपण दिसण्यावरती चांगल्या स्वभावावरती विश्वास ठेवू शकतो, पण त्याच्या मनावरती कधीच नाही. पण आतमधून माणूस ना खरंच खूप चांगला पाहिजे बरं का. आणि आपलं खरंच खूप चांगलं नशीब जर मग तशी व्यक्ती आपल्या नशिबामध्ये असेल, कारण दिसायला पण तशीच आणि असायला पण तशीच. तर चला, ॲपल वगैरे खाल्लं, कट करून घेतलं. आणि नंतर मग अगोदर बनवलेला होता आदल्या दिवशी मी गाजराचा हलवा, आणि ते ठेवून दिला होता फ्रीजमध्ये. तर सगळं काही कामं झाल्यानंतर मग राजने आठवण केली, मम्मा आपण गाजराचा हलवा बनवला होता ना, ते कुठे आहे, दे बरं मला खायला. मग ते तर माझा फेवरेटच आहे. मग दोघांनी पण घेतलं इकडे एन्जॉय करण्यासाठी. आणि दोघांचं एकमेकावरती जरा जास्तच प्रेम असल्यामुळे एकमेकाला घास भरवल्याशिवाय आम्ही कधीसुद्धा खात नाही बरं का. या गाजरचा हलवा खायला मस्त. राज मला बनवलं मी तर गाजर हलवा कसं आहे मस्त ड्रायफ्रूट आहे त्याच्यामध्ये, छान फ्रेश असा गाजरचा हलवा. पूर्ण रेसिपी आपल्या ब्लॉगवरती आलेली आहे, म्हणजे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आलेली आहे. तर जाऊन बघा, रेसिपी खूप सोप्या पद्धतीनं सांगितलेलं आहे. आणि नक्कीच तुम्ही एकदा बनवा, मुलांना पण आवडेल आणि आपल्याला पण आवडेल, जसे माझ्या बाळाला खूप आवडेल. कसे आहे पण कोणासाठी छान नाही मम्मा, छान नाही तुमची. त्यानंतर शॉपला वगैरे गेली, तिथे पण माझे खूप सारे कामं होते आणि कस्टमरचा कॉलसुद्धा आलेला होता. मग काय जाऊन ते काम वगैरे कंप्लीट करायचं होतं आणि ऑर्डरसुद्धा द्यायची होती बरं का. त्यासाठी मी गेली शॉपला. मग दिवसभर काही ब्लॉग वगैरे शूट केलेलं नाही, कारण जास्त काही मोबाईल मी घेतलेलाच नाही. मोबाईलमध्ये चार्जिंगसुद्धा खूप सारी कमी होती, त्याच्यामुळे काही व्हिडिओ घेणं झालं नाही. मग काय घरी आले संध्याकाळी, राज बोलला मम्मा श्रीखंड आणि चपाती वगैरे खायची. तर त्यासाठी इकडे आल्यानंतर मस्त अशा गरमागरम चपात्या वगैरे बनवल्या आणि श्रीखंड. बघा इकडे मी जेवण वाढत आहे ना, तोपर्यंतसुद्धा राजला वेट अँड वॉच होत नाही, कारण त्याला श्रीखंड हे असं बासुंदी वगैरे ना जरा जास्त प्रमाणामध्ये आवडते बरं का. तर मग तो स्वतःच मी जेवण वाढेपर्यंत पण वेट अँड वॉच करत नव्हता, वरचं काढून दिले. बघा लहान मुलं असं करत असतात, आणि हेच त्यांचं लहानपण आणि हेच त्यांची एन्जॉय आणि मस्ती असते, कारण हे दिवस पुन्हा येत नाहीत आणि मोठे समजदार झाल्यानंतर आपण त्या गोष्टी काही करत नाही. तर घरी आल्यानंतर घरातला पण थोडासा राडा काढला होता आवरायला, पण तो बोलला मम्मा मला अगोदर चपाती बनवून दे, श्रीखंडसोबत खायचं आहे. मग काय घरातली कामं बघा तिकडे ठेवली बाजूला तसेच, आणि ते केलं. मग काय आता सर्वजण जेवण करायचं म्हटलं. मग झालं संध्याकाळच्या जेवणाची तयारी. इकडे बनवला
चला मग आता मी पण करते जेवण आणि आता बाकीचे कामं वगैरे मी काय आवरणार नाही आहे. आता झोपायचं टायमिंग पण झालेलं आहे आणि ते कामं आवरायचे आहेत बाकीचे सकाळी. तर खूप दगदग धावपळ झाली ना, लवकर झोप येते आणि खूप थकल्यासारखं वाटतं. बाय बाय, टेक केअर फॅमिली.